expression for linear or radial acceleration. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सेलरेशन by using linear and angular motion आपण त्याचा डिटेल स्टडी केलेला आहे. लिनियर एक्सेलरेशनचं तसं एक्सप्रेशन किंवा फॉर्म्युला आपण पाहिलेलंच आहे, परंतु वेक्टर फॉर्म मध्ये कॅल्क्युलस मेथड नुसार हा फॉर्म्युला कसा येतो ते थोडंसं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता नवीन सिलेबसचा जर विचार केला तर नवीन सिलेबस मध्ये महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबस मध्ये तो चेंज करण्यात आला. त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचा चेंज असा आहे की जुन्या सिलेबस मध्ये एक्सप्रेशनला, डेरिव्हेशनला महत्त्व होतं, जे सीबीएसई किंवा एनसीईआरटी मध्ये कुठेही तशा पद्धतीने डायरेक्ट फॉर्म्युला असायचे. अर्थात तो फॉर्म्युला कसा आला हे माहित असणं गरजेचं आहे, पण त्याचं एक्सप्रेशन महाराष्ट्र बोर्डामध्ये विचारलं जायचं, पण एनसीईआरटी किंवा सीबीएसईला इतके एक्सप्रेशन नव्हतं. पण नवीन महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस या वर्षीपासून जो तुम्हाला आलाय, बुक्स तुमच्याकडे असतील, तुम्ही पाहत असाल, तर त्याच्यामध्ये बरेचसे एक्सप्रेशन एक फॉर्म्युलेच्या स्वरूपात डायरेक्ट दिलेले आहेत. ते कसं आलं का आलं हे थोडंसं कमी केलेलं आहे आणि त्याच्यावर प्रश्नही आता येणार नाही. परंतु काही एक्सप्रेशन ही महत्त्वाचे आहेत की ते तुम्हाला कशा पद्धतीनं ते फॉर्म्युले येतात हे समजणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून हे एक्सप्रेशन आपण पाहणार आहोत. खरं तर लिनियर एक्सेलरेशनचा आर ओमेगा स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा व्ही ओमेगा, हे तीन फॉर्म्युले रॅडियल, लिनियर किंवा सेंट्रिपेटल एक्सेलरेशनच्या संदर्भामध्ये आपण सांगतो. त्याला तीन नाव आहेत, आणि हे एक्सप्रेशन किंवा फॉर्म्युले तयार होत असताना त्याच्यामध्ये दोन मेथड, एक जॉमेट्रिकल मेथडनेही हा फॉर्म्युला तयार करता येतो, दुसरं कॅल्क्युलस मेथड. सगळ्यात महत्वाची कॅल्क्युलस मेथड आहे आणि जी पुस्तकाची तुम्हाला बुक्समध्ये दिलेली आहे. तर ही कॅल्क्युलस मेथडनं आपण रॅडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा तयार होतो हे या आर्टिकल मध्ये बघूया. आणि तुम्हाला बुक्स मध्ये असणारी सिक्वेन्स, याच्यामध्ये आयदर एनसीईआरटी और महाराष्ट्र बोर्ड जर तुम्ही पाहिली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचायला प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी या शॉर्ट मध्ये एका ठिकाणी दिलेलं असतं, त्यामुळे अंडरस्टँडिंगला तुम्हाला ते अवघड जातं. आणि प्रत्येक आर्टिकल होत असताना तुमच्या लक्षात आलंही असेल किंबहुना आता सर्क्युलर मोशन सुरू झाल्यापासून आपण अगदी सुरुवातीला बेसिक सर्क्युलर मोशनच्या डेफिनेशन पासून रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन हे स्टेप बाय स्टेप पाहत आलेलो आहे. आणि अशा प्रकारचे सिक्वेन्स तुम्हाला सध्याच्या बुक्स मध्ये बघायला मिळत नाही. हे तुम्ही पाहिलं असेल की एक 1 पेज मध्येच सर्क्युलर मोशन 1 ते 2 पेजेस मध्ये कव्हर केलेलं आहे, आणि मग त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा थोडासा विचार गरजेचा असतो. आणि मग तुम्हाला तुमच्या मानसिकतेतून जाऊन जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की असं शॉर्ट मध्ये त्यात फिजिक्स असं दिलं तर अंडरस्टँडिंग होत नाही, आणि कॉन्सेप्च्युअल लर्निंग त्याला आपण म्हणतो, हा कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि तो कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्याला डिटेल स्टडी महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी ज्या पद्धतीने वहीमध्ये देतोय हे जर तुम्ही व्यवस्थित रोजच्या रोज जर अभ्यास केला तर तुम्हाला कुठलंही पुस्तक एक्स्ट्रा उघडायची गरज नाही, जस्ट तुम्ही डायरेक्ट एमसीक्यू सोडवू शकता. हे मी सांगतोय, पण तुम्ही अभ्यासाला काय हरकत नाही. कंपॅरेटिव्ह स्टडी त्याचं कंपॅरिझन करा, आपली वही बघा, एनसीईआरटीचं बुक्स बघा, त्यानंतर महाराष्ट्राचं पुस्तक बघा,
आणि त्याच्यामध्ये हे आर्टिकल कसे दिलेत बघा, आपण कशा पद्धतीने घेतलेत बघा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की कुठलं सोपं आहे, म्हणजे शिक्षकाची गरज कशासाठी असते हे तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल. नाही तर सेल्फ स्टडी एकलव्यासारखं तुम्हालाही शिकता येईल का, तर त्याच्यामध्ये फिजिक्स सारखा जो सब्जेक्ट आहे, हा फिजिक्स सारखा सब्जेक्ट असा तुम्हाला सेल्फ स्टडीनं नवीन पॉइंट अंडरस्टँडिंग लवकर होणार नाही. आणि एकदा शिकवलेला परत तुम्ही त्यात वाचला तर नक्कीच तुम्हाला ते तो कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आणि हे तुम्ही पहा, 100% पहा, बुक्स उघडून बघा, बघत चला मी काय शिकवतोय, कशातलं शिकवतोय, आणि मग तुम्हाला कशा पद्धतीने आपण पुढे चालू हे लक्षात येईल. ओके, आता रॅडियल ऍक्सिलरेशनचं एक्सप्रेशन पाहत असताना आपण काय करूया, सर्क्युलर मोशन ही 2 डायमेन्शनल मोशन आहे, एक्स वाय प्लेन मध्ये असणारी प्लेनर मोशन आहे, आणि या ठिकाणी एक पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, आणि सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना त्या सर्कलचा सेंटर आणि या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं सेंटर हे दोन्ही एकच आहेत असं गृहीत करा. आणि मग या ठिकाणी तुम्हाला त्या पार्टिकलची जी काही सर्क्युलर मोशन आहे, त्या सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सिलरेशन आहे, ते ऍक्सिलरेशन तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड. तर सपोज पार्टिकल मूव्हिंग अलोंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल in anti-clockwise direction. At any instant, particle is at this position P and OP with the radius vector. तर या ठिकाणी बघा, पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, फिगर काढायला हरकत नाही, माझ्याबरोबर तुम्ही फिगर काढा. आणि फिगर काढत असताना हे जे सर्कल आहे ते सर्कल तुम्ही तुमच्या कंपासच्या साहाय्याने काढायचं आहे, परफेक्ट आलं पाहिजे. आता मीही प्रयत्न करत असतोय बरोबर सर्कल येण्याचा, आणि तुम्ही बघताय रोज त्या पद्धतीनं परफेक्ट सर्कल असावं. आणि एक्स वाय प्लेन मध्ये हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, आणि ऍट एनी इन्स्टंट तो पी या पॉइंटला आहे, तो पार्टिकल पी ही त्याची पोझिशन आहे, आणि ओपी हा त्याचा काय आहे, रेडियस वेक्टर आर आहे. तर आता हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना या ठिकाणी तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय असं गृहीत धरूया. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, ही कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, ओमेगा हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी तो फिरतोय. त्याची लिनियर व्हेलॉसिटी मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शनली मात्र लिनियर व्हेलॉसिटी बदलणार आहे, कारण डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज ऑलवेज टेंजेंशियल टू इट्स पाथ इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि मग या पी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला तो पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी व्ही, त्याचं मॅग्निट्यूड आहे ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी तो फिरतोय. आणि आता या सर्क्युलर मोशन मध्ये, अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन मध्ये तो पार्टिकल फिरत असताना त्याच्यावरचं जे ऍक्सिलरेशन आहे, जे ऍक्सिलरेशन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असतं, ते ऍक्सिलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन, सेंटर सिकिंग ऍक्सिलरेशन, और रेडियल ऍक्सिलरेशन, और लिनियर ऍक्सिलरेशन. आता ह्याला सेंट्रिपिटल का म्हणतात, तर इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. रेडियल का म्हणतात, अलॉंग द रेडियस, रेडियस वरून आहे म्हणून त्याला रेडियल म्हणतात. आणि लिनियर का म्हणायचं, तर हे ऍक्सिलरेशन कोणामुळे, ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या बदलामुळे हे ऍक्सिलरेशन आहे, बरोबर आहे. तर हे जे ऍक्सिलरेशन आहे, हे ऍक्सिलरेशन इथं आपल्याला बघायचं. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द एक्सप्रेशन और फॉर्म्युला फॉर दिस लिनियर ऍक्सिलरेशन बाय युजिंग कॅल्क्युलस मेथड, आणि वेक्टर फॉर्मचा उपयोग करून आपण हे ऍक्सिलरेशन आता या ठिकाणी तयार करणार आहोत. तर ठीक आहे, तर आता या ठिकाणी हा जो रेडियस वेक्टर आहे, हा रेडियस वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर आहे, आणि हा पोझिशन वेक्टर आपण त्याच्या
रेक्टँग्युलर कंपोनंटच्या स्वरूपात लिहितो आणि तो रेक्टँग्युलर कंपोनंटच्या स्वरूपात तो कशा पद्धतीने लिहितो हे थोडस आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी पार्टिकलला केलेला जो अँगल आहे हा अँगल थीटा एवढा असं गृहीत धरूया. ती एवढ्या वेळामध्ये समजा इनिशियली पार्टिकल येत होता आणि इथून तो इथं आलेला आहे आणि ती एवढा थीटा एवढा त्याचा अँगल झालेला आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याची थीटा एवढी झालेली आहे. तर आता या ठिकाणी तो पार्टिकल पी या पोझिशनला ऍट सर्टन इन्स्टंट टी या टाइमिंगला तो पी या पोझिशनला आहे आणि त्या पोझिशनला असताना त्याचे जे काय रेक्टँग्युलर कंपोनंट्स आहेत हे रेक्टँग्युलर कंपोनंट जर आपण विचार घेतले वेक्टर आरचे तर या दिशेनं आणि या दिशेनं आपल्याला सांगता येतात. तर हा कंपोनंट किती, हा जर आर असेल तर हा अँगल थीटा असेल तर हा कंपोनंट किती, लगतचा कंपोनंट पटकन सांगा, काल पण सांगितलं होतं. मॅग्निट्यूड सांगायचं ना, हा आर असेल तर हा किती, ठीक आहे, आर कॉस थीटा, त्याचा उत्तर दिलेलं आहे आर कॉस थीटा. ओके, आणि हा कंपोनंट किती येणार आहे समोरचा, म्हणजे हा येणार आर साइन थीटा. बरोबर आहे, म्हणजे वेक्टर आर चे दोन कंपोनंट आपण तयार केले, एक आर कॉस थीटा आणि दुसरा आर साइन थीटा. आर कॉस थीटा अलोंग द एक्स डिरेक्शन आणि आर साइन थीटा अलोंग द वाय डिरेक्शन. आणि एक्स डिरेक्शन त्याचा जो काय डायरेक्शन दाखवणारा वेक्टर असतो त्याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो, ज्याचं मॅग्निट्यूड किती असतं, युनिट मॅग्निट्यूड असतं. आणि युनिट मॅग्निट्यूड असलेला हा वेक्टर एक्स डायरेक्शन असतो तो आय असतोय आणि वाय डायरेक्शन असतो तो जे असतो. आणि हा आर वेक्टर या दोन कंपोनंट वेक्टर मध्ये आपण रिझॉल्व्ह केलेला आहे. आणि हा वेक्टर या दोन कंपोनंट वेक्टर मध्ये रेक्टँग्युलर कंपोनंट वेक्टर मध्ये जेव्हा आपण रिझॉल्व्ह करतो तेव्हा या दोन रेक्टँग्युलर कंपोनंट वेक्टर जे आहेत रिझोल्यूशन वेक्टर त्यांची बेरीज म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर असतो, हे आपल्याला झालेलं आहे. तर हा आर कॉस थीटा आणि हा आर साइन थीटा रँडम. आणि मग वेक्टर आर या कंपोनंट वेक्टरच्या स्वरूपात रिझोल्यूशन केल्यानंतर कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, तर वेक्टर आर बरोबर पोझिशन वेक्टर आर बरोबर आय आर कॉस थीटा प्लस जे आर साइन थीटा. आणि हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा समजला का बघा, हे महत्वाचं आहे. हे आपण ज्या पद्धतीनं वेक्टर शिकलो आणि त्या वेक्टर मध्ये हे तुम्हाला झालेलं आहे, पोझिशन वेक्टर हा युनिट वेक्टरच्या स्वरूपात रेक्टँग्युलर वेक्टरच्या स्वरूपात कशा पद्धतीने लिहायचा हे झालेलं आहे. तर हा पोझिशन वेक्टर आर इट गिव्स पोझिशन ऑफ द पार्टिकल, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, त्याच्यामध्ये चेंज पण आपण घेतला. तर आय आर कॉस थीटा प्लस जे आर साइन थीटा, आय आर कॉस थीटा आणि जे आर साइन थीटा म्हणजे रिझल्टंट वेक्टर झाला वेक्टर आर. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. आता थीटा म्हणजे काय, तर थीटा म्हणजे अँगल आहे आणि हा अँगल टाइमच्या भाषेत मला लिहायचा आहे. कोण सांगेल थीटा इन टर्म्स ऑफ टाइम कसा लिहिते थीटा बरोबर, बघा बरं फॉर्म्युला कोण सांगते. नाही, ओमेगाचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, ओमेगा म्हणजे काय, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. थीटा एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट टी एवढ्या वेळामध्ये झालेले आहे, म्हणजे ओमेगा बरोबर थीटा अपॉन टी, म्हणजे थीटा बरोबर काय येणार हो, थीटा बरोबर काय येणार ओमेगा. हे तुम्हाला डायरेक्ट आता अशा गोष्टी लक्षात यायला पाहिजे. थीटा टाइमच्या स्वरूपात कसा लिहिता येईल, ओमेगा टी. मग इक्वेशन एक कसं होईल सांगा, वेक्टर आर इज इक्वल टू आय आर कॉस ओमेगा टी प्लस जे आर साइन ओमेगा, आय आर कॉस ओमेगा टी प्लस जे आर साइन ओमेगा टी. आता टीच्या भाषेत का लिहिलेलं आहे, तर आपल्याला इथं ऍक्सिलरेशन कॅल्क्युलेट करायचं आणि हे जे ऍक्सिलरेशन आहे हे आपण कॅल्क्युलस मेथडनं तयार करणार आहोत. आणि ऍक्सिलरेशन म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे ऍक्सिलरेशन.
आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी. आता हे जेव्हा मॅथमॅटिक्सला जेव्हा आपण घेतो तेव्हा डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला काय मिळतं, व्हेलॉसिटी मिळते, आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला काय मिळतं, ऍक्सेलरेशन मिळतं. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, तर आपल्याला हा डिस्प्लेसमेंट वेक्टर मिळालेला आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट सांगणारा वेक्टर, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. थोडक्यात ही पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, त्या इन्स्टंटला पार्टिकल कुठं आहे, त्या पार्टिकलची कुठं आहे ती सांगणारी पोझिशन सांगणारा वेक्टर आहे. आणि तो पोझिशन सांगणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर आहे. आणि त्या पोझिशन वेक्टर मधला चेंज म्हणजे डिस्प्लेसमेंट असणार आहे. म्हणजे टी एवढ्या वेळामध्ये किती पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झालेली आहे ते टी आपण पुट अप केला तर डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. थोडक्यात हा डिस्प्लेसमेंट सांगणारा वेक्टर आहे, म्हणून याला आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर्स म्हणूया. आता डिस्प्लेसमेंट मिळाली की मग व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन मिळवण्यासाठी आपण कॅल्क्युलस मेथड म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये आपण गणितचा आधार घेतला. तर आता सांगितलं तसं हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करता, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता, तेव्हा तुम्हाला काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते. आणि व्हेलॉसिटीचं परत जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, ऍक्सेलरेशन मिळतं. तर हे इक्वेशन आता डिफरन्शिएट तुम्हाला करायचं आहे, आणि डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला व्हेलॉसिटी मिळणार आहे, आणि परत एकदा डिफरन्शिएट केलं की ऍक्सेलरेशन मिळणार आहे. थोडक्यात 2 वेळा हे इक्वेशन डिफरन्शिएट करा, तुम्हाला तुमचं जे काय एम आहे टू कॅल्क्युलेट द एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन, आणि ऍक्सेलरेशन तुम्हाला मिळेल. तर डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणून विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट केल्याशिवाय तुम्हाला व्हेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन मिळू शकणार नाही. म्हणून मुळात हे फंक्शन टाइमच्या भाषेत आणायचं आहे, आणि टाइमच्या भाषेत आणण्यासाठी थिटा हा टीच्या भाषेत लिहिलेला आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन कोण सांगते, डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टी सांगा बरं पटकन. डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टी कसं लिहायचं, अरे पटकन सांगा ना, काय अडचण आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी dx by dt जसं लिहितो तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टी, ओके, dr by dt, डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टी dr by dt वेक्टर इज इक्वल. आता याचं डेरिव्हेटिव्ह मला पाहिजे. आय हा युनिट वेक्टर आहे, आर हे रेडियसचं मॅग्निट्यूड आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये अगोदर आपण बघणार घेतो. आता कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, काय सांगितले का, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह कोण सांगू शकते का, कॉस थिटा बघूया. छान. तर काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत, दुधा, नम्रता कुंभार, त्यानंतर पाटील, देशमुख, फुले, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन थिटा, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन थिटा, आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस थिटा. नवीन विद्यार्थी ज्यांना माहित नसेल, त्यांच्या लक्षात नसेल, त्यांनी इथून पुढे लक्षात ठेवायचं फॉर्म्युला, साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस थिटा, आणि कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन. साइन थिटाचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस थिटा, आणि कॉस थिटाचं इंटिग्रेशन असतं साइन थिटा. फक्त वजा चिन्हाचा फरक आहे, लक्षात ठेवा. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस थिटा, आणि कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साइन थिटा. समासामध्ये लिहून ठेवा. डेरिव्हेटिव्ह कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन कॉस थिटा, डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, फंक्शन साइन थिटा, डेरिव्हेटिव्ह काय, कॉस थिटा. अर्थात हे सगळं झालेलं आहे, पण आपण ते विसरलेलो आहे. मग आता त्या पद्धतीनुसार आता इथं कॉस ओमेगा टीचं जे डेरिव्हेटिव्ह आहे, ते कॉस ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी, बरोबर आहे, असं आपण लिहिणार आहे. कोणाचं डेरिव्हेटिव्ह, कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू काय, टाइम. म्हणजे मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये असं लिहिणार, डी ऑफ कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी ऑफ कॉस ओमेगा टी अपॉन dt. आता कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं, तर मायनस साइन ओमेगा. झालं का डेरिव्हेटिव्ह, नाही, विथ रिस्पेक्ट टू टी पर्यंत जायचं, एक लक्षात ठेवा.
हे पहिलं सांगतो, हे जर कळाल तर इथून पुढे परत 4 वेळा हे रिपीट होणार आहे आणि तुमचा आज पाठच होऊन जाणार आहे. फक्त तुम्ही नीट लक्ष द्यायचंय, नीट लक्ष द्यायचंय. तर आता बघा, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा म्हणजे कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह झालं मायनस साइन ओमेगा टी. झालं का डेरिव्हेटिव्ह? नाही. पुन्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना ओमेगा कसं आहे? कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर घेतो म्हणजे ओमेगा. हा बाहेर म्हणजे इथं साइनला मल्टिप्लाय येणार ओमेगा. ओके, ओमेगाला साइन ओमेगा टीचा आहे आणि टी तो विथ रिस्पेक्ट टू टी किती होणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी किती पाहिजे? किती येणार? 1. ओके, म्हणजे ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह झालं ओमेगा टीचं 1 आणि या ओमेगा टीच्या डेरिव्हेटिव्हला परत त्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? मायनस ओमेगा साइन ओमेगा टी. बघा मी इथं बाजूला लिहून ठेवतो, वाटतं कॉसमध्ये तुम्ही लिहून ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी with respect to time t is equal to minus omega sin omega t. डेरिव्हेटिव्ह कोणाचं? कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू काय घेतले? टाइम घेतलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे तर टाइम पर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. हे समासात लिहून ठेवलं तरी चालेल. आणि मग आता या ठिकाणी हे कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह इथं आपण लिहूया. मग काय होईल बघा, लक्षात येते का सगळ्यांच्या? कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस ओमेगा साइन ओमेगा. समजलं सर्वांना? समजलं का? तुमचे रिप्लाय मला गरजेचे आहेत. खरंच समजलंय? ओके. आता ज्यांना अजून लक्षात आलेलं नाही त्यांच्यासाठी अजून रिपीट होणार आहे, अजून पुढे जायचंय आपल्याला. तर आता इथं आपण परत पुढे जाऊया. प्लस इथं पुढच्या टर्मसाठी जे युनिट वेक्टर आहे आर, रेडियसचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. आता साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही सांगायचंय. कोण सांगते बघूया? साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट. चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी. बाजूला लिहितोय मी इथं. बघा बऱ्याच जणांनी मला उत्तर दिलेलं आहे, पण अजूनही ज्यांना समजलंय त्यांच्यासाठी मी सांगतोय. साइन ओमेगा टी म्हणजे साइन थिटा, साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा म्हणजे कॉस ओमेगा टी. झालं का डेरिव्हेटिव्ह? नाही. अजून कोणाचं घ्यायचंय? ओमेगा टीचं. ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय? ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू टी 1. ओके, म्हणजे ओमेगा साइन ओमेगा टी. समजलं का सर्वांना? ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, छान. बऱ्याच जणांनी उत्तर टाकलेलं आहे. तर आपण लिहूया इथं ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, तर आता हे झालं डी आर बाय डी टी. डी आर बाय डी टी म्हणजे काय हो? कोण सांगेल मला? आर म्हणजे काय? डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सांगितलं, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह डी आर बाय डी टी आलं आणि डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? वा वा वा, व्हेलॉसिटी. म्हणजे हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन आलेलं आहे. P इज इक्वल टू मायनस आय आर ओमेगा साइन ओमेगा टी प्लस जे आर ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि इथंपर्यंत तुम्हाला खरंच समजलं असेल तर इथंपर्यंत सगळं लिहून घ्या. कारण आता परत एकदा हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला ऍसिलरेशन मिळणार आहे. मग इथंपर्यंत तुम्ही पटपट लिहून घ्या. चला, आणि समजलं असेल तर लिहा, समजलं नसेल तर परत एकदा विचारा. काय काय केले? कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. लेट थीटा बी द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन टाइम टी. लिहिणार असाल वर तर काय? कन्सिडर पार्टिकल
Consider particle performing circular motion in anti-clockwise direction. Let theta be the angular displacement of the particle. Angular displacement of the particle in time. T एवढ्या वेळामध्ये थीटा एवढा कोण झालेला आहे. ओमेगा बी द angular velocity. Particle performs UCM, uniform circular motion आपण बघतोय. Particle performs UCM. Then position vector of the particle at any instant is given by P या पॉइंटच्या ठिकाणी त्याचा पोझिशन वेक्टर काय असणार आहे. वेक्टर आर बरोबर IR cos ओमेगा टी प्लस JR sin ओमेगा टी इक्वेशन 1. बट angular displacement theta is equal to omega t कारण ओमेगा म्हणजे थीटा पॉइंट. इक्वेशन 1 बिकम्स म्हणा थीटा पुटअप करा. इक्वेशन 2 ला या डेरिव्हेटिव्ह घ्या. आता हे मी बरोबर सांगितले थोडस, पण ही परफेक्ट याच्यावर काय तुम्हाला एक्सप्रेशन शक्यतो येणार नाही आणि आले तरी काही विशेष अवघड नाही. पण एक्सप्रेशनवर प्रश्न आता जास्त येतच नाहीत. तुम्हाला एक्सप्रेशन समजावा हा मुख्य उद्देश आहे. त्याच्यासाठी आपण एक्सप्रेशन बघतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी म्हणा, डिफरन्शिएट करा, इक्वेशन लिहा आणि व्ही बरोबर व्ही पर्यंत या. झालं असेल तर झालं म्हणून सांगा, आपण पुढे जाऊ. ओके, आता पुन्हा एकदा डिफरन्शिएट करायचं. मला वाटतं तुम्ही केलं तरी चालेल. बघा बरं तुमचे तुम्हाला जमतंय का. राईट डाऊन अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. त्याच्या खाली म्हणा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी गेट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. आता पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. मग कसं होईल सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टी डीव्ही बाय डी इज इक्वल टू. पुढे कोण सांगते बघूया. हा म्हटलं का याच्या खाली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. डाव्या बाजूचं डेरिव्हेटिव्ह काय आलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टी डीव्ही बाय डी इज इक्वल टू. हा हे काय होईल आता. ह्याचं डेरिव्हेटिव्ह कोण सांगते. मायनस आय आर ओमेगा साइन ओमेगा टी. याच्यामध्ये मायनस आय आर ओमेगा परत कॉन्स्टंट आहे तसा लिहूया. मायनस आय आर ओमेगा साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह सांगा. साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह सांगा. मला वाटते बरेच जण स्वतः तयार करायला लागलेत, त्यामुळे थोडस ओके तुम्हाला लक्षात आलेलं आहे. साइन ओमेगा टीचं कॉस ओमेगा टी. ओमेगा टीचं परत ओमेगा म्हणजे इथं होणार ओमेगा स्क्वेअर. कारण ओमेगा कॉस ओमेगा टी हे पहिला ओमेगा आणि ते ओमेगा ओमेगा स्क्वेअर झाला प्लस जे आर ओमेगा आणि कॉस ओमेगा टीचं मायनस साइन ओमेगा टी आणि ते मायनस असल्यामुळे या ठिकाणी प्लसचं मायनस होणार आहे. मायनस कॉस ओमेगा टीचं साइन ओमेगा टी, ओमेगा टीचं परत ओमेगा, इथं होणार ओमेगा स्क्वेअर. समजलं का सर्वांना. हे लक्षात आले का. एनी डाऊट. डेरिव्हेटिव्ह समजलं का सगळ्यांना. डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन फार महत्वाचं आहे. ईच आणि एव्हरी प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. नाउ व्हॉट अबाउट द LHS.
derivative of velocity with respect to time, rate of change of velocity, derivative of velocity with respect to time, velocity with respect to time, derivative म्हणजे काय? Acceleration. Write down A. Acceleration is equal to, आता या ठिकाणी मायनस ओमेगा स्क्वेअर मी कॉमन घेतो, काय राहते आत बघा, आय आर कॉस ओमेगा टी प्लस जे आर साइन ओमेगा. आणि आय आर कॉस ओमेगा टी प्लस जे आर साइन ओमेगा टी काय आहे इक्वेशन 2 नुसार सांगा. ब्रॅकेट मधली टर्म युजिंग इक्वेशन 2. इक्वेशन 2 बघा तुमच्या वहीमध्ये, हे काय आहे, आय आर कॉस ओमेगा टी प्लस जे आर साइन ओमेगा टी वेक्टर आर. कोण आहे? रॅडियस वेक्टर, डिस्प्लेसमेंट वेक्टर, पोझिशन वेक्टर, वेक्टर आर. म्हणजे लिनियर ऍक्सिलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वेक्टर आर. म्हणजे काल फॉर्म्युला झाला होता आर ओमेगा स्क्वेअर, तोच फॉर्म्युला इथं वेक्टर फॉर्म मध्ये आलेला आहे. हा कुठल्या फॉर्म मध्ये आला? वेक्टर फॉर्म मध्ये. This is the expression for linear acceleration. Write down next. This is the expression for linear acceleration or radial acceleration or centripetal acceleration. आपला इथे निगेटिव्ह साइन का आलो? काल आपण फॉर्म्युला बघितला होता आर ओमेगा स्क्वेअर, व्ही ओमेगा, व्ही स्क्वेअर अपॉन आर, सेंटीमीटर ऍक्सिलरेशन. पण वेक्टर फॉर्म मध्ये इथं मायनस साइन आलेला आहे. मायनस साइनचा अर्थ काय असतो? निगेटिव्ह साइन काय सांगते इक्वेशन मध्ये? मेजर वेक्टर फॉर्म मध्ये बघा कायम लक्षात घ्यायचं असतंय, LHS आणि RHS यांच्या डायरेक्शन मध्ये काय अपोजिट आहे, त्यांच्या डायरेक्शन अपोजिट आहे. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट radius vector and acceleration vector both are oppositely directed. लक्षात घ्या, negative sign indicates that radius vector and acceleration vector are oppositely directed. What about the direction of radius vector? Radius vector कसा असतो? Radius vector from center to the position. Radius vector कसा आहे? Center to the position आहे. O हा सेंटर असेल, P पार्टिकलची पोझिशन असेल सर्क्युलर मोशन मध्ये, तर रॅडियस वेक्टर हा असा आहे. आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन कुणाची आहे? ऍक्सेलरेशनची. म्हणजे ऍक्सेलरेशन त्याच्या अपोजिट आलं म्हणजे कोणाच्या दिशेने आलं? टुवर्ड द सेंटर. म्हणजे हे जे ऍक्सेलरेशन आहे, हे ऍक्सेलरेशन इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हे असं आलं. निगेटिव्ह साइन हे ऍक्सेलरेशनची डायरेक्शन सांगते. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, write down, negative sign indicates that acceleration is directed opposite to the radius vector. Acceleration is directed opposite to the radius vector. आणि radius vector ला opposite म्हणजे कसं आहे? It is directed toward the center of circle. It is directed towards the center of circle. It is directed towards the center of circle. Toward the center of circle. Hence, it is called as directed toward the center of circle.
Hence it is called as centripetal acceleration. Centripetal acceleration or center seeking acceleration. केंद्राभिमुख त्वरण. Centripetal acceleration or center seeking acceleration. Center seeking acceleration. Importance of negative sign लक्षात आलं. पुढे this acceleration is directed along the radius of circle. This acceleration is directed along the radius of circle. Directed along the radius of circle. Along the radius of circle. Hence it is called as. Hence it is known as along the radius म्हणून काय म्हणायचं. Hence it is known as radial acceleration. Radial acceleration. It is known as radial acceleration. तर कुठलाही रिझल्टंट वेक्टर त्याच्या रिझोल्युशन कॉम्पोनंट वेक्टरच्या स्वरूपात लिहून आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर या ठिकाणी लिहिला आणि तो डिस्प्लेसमेंट वेक्टर जो आहे तो डिस्प्लेसमेंट वेक्टर डिफरन्शिएट केला 2 वेळा आणि आपण ऍक्सेलरेशन मिळवलेला आहे. तर हा जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे त्याच्यामधला जो चेंज आहे आणि त्या डिस्प्लेसमेंट वेक्टर मधला चेंज आणि त्याला धरून आपण एक फॉर्म्युला पण सांगितला होता 2r sin θ/2. आठवतोय का बघा. आहे का तुमच्याकडे फॉर्म्युला 2r sin θ/2. हा फॉर्म्युला कोणासाठी आहे. हा फॉर्म्युला चेंज इन डिस्प्लेसमेंट वेक्टर. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही नीट लक्षात घेतला तर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असताना लिनियर व्हेलॉसिटी मध्ये त्या रेडियस मध्ये फरक होतोय आणि डायरेक्शन मध्ये आणि लिनियर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये फरक होत असताना लिनियर व्हेलॉसिटी मध्ये फरक होतो आणि लिनियर व्हेलॉसिटी मध्ये जो फरक होणार आहे हा लिनियर व्हेलॉसिटी मधला फरक सुद्धा तुम्हाला त्या चेंज इन द मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर चेंज इन द मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर किंवा चेंज इन द लिनियर डिस्प्लेसमेंटच्या स्वरूपात आपल्याला सांगता आला पाहिजे. स्टार करून पुढे म्हणा चेंज इन राईट डाऊन चेंज in linear velocity. Change in linear velocity. बघा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल फिरत असताना त्याची व्हेलॉसिटी आहे ऑलवेज टँजंट टू द सर्कल. सर्कलला नेहमी ती व्हेलॉसिटी कशी असते टँजन्शियल आहे आणि समजा हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. हा त्याचा रेडियस आहे रेडियस वेक्टर आहे आणि या ठिकाणी त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर तो बी या पोझिशनला आलेला आहे आणि या ठिकाणी त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ही लिनियर व्हेलॉसिटी बी या पोझिशनला अशा पद्धतीने आहे. लक्षात येते. हे फिगर पण काढून ठेवा. आता चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी काय चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी डेल्टा व्ही व्हेलॉसिटी मध्ये फरक झाला. थिटा एवढ्या कोणातून पार्टिकल फिरलेला आहे. आता बघा
इथं त्याच्या लिनियर व्हेलॉसिटीचं जे काय मॅग्निट्यूड आहे, हे लिनियर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कसं राहिलेलं आहे, कॉन्स्टंट आहे. पण डायरेक्शन बदलले, कारण डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटीचं टेंजंट टू इट्स पाथ इट चेंजेस कंटिन्युअसली. लिनियर व्हेलॉसिटी टर्म कॉन्स्टंट आहे का नाही, तर ती व्हेरिएबल आपण पहिलेच बघितलेलं आहे. आणि मग लिनियर व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे म्हणजे इथून इथपर्यंत येत असताना लिनियर व्हेलॉसिटी बदलली. इथली लिनियर व्हेलॉसिटी व्ही होती, इथली लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शनली बदलली, मॅग्निट्यूडली व्हीच आहे, मॅग्निट्यूडली व्हीच आहे, पण डायरेक्शनली ती व्हेलॉसिटी काय झालेली आहे, चेंज झालेली आहे, बदललेली आहे. जर याला आपण V1 म्हटलं, याला V2 म्हटलं, तर चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी डेल्टा व्ही काय येईल बघा. डेल्टा व्ही बरोबर V2 मायनस V1. जसं रॅडियस वेक्टर आपण पाहिला आणि रॅडियस वेक्टर मधला चेंज पाहिला बघा, हा R1 होता, हा R2 घेतला आणि मग त्या रॅडियस वेक्टर मधला चेंज डेल्टा R बरोबर वेक्टर R2 मायनस वेक्टर R1 आणि नंतर त्याचा आपण काय काढलं, मॅग्निट्यूड. त्यावेळेस आपल्याला ही डिस्प्लेसमेंट मिळाली, ही पुढची लिनियर डिस्प्लेसमेंट. लक्षात येते का बघा, हे महत्वाचं आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे समजलं पाहिजे. रॅडियस वेक्टर, समजा रॅडियस वेक्टर इथं होता, तो इथं आला, तर मी सांगितलं तुम्हाला, तर हे मिळतं आपल्याला. हे किती मिळतं, √2R, सॉरी किती आलं, √2R. कसं आलं, काय आलं, परवा याच्यावर चर्चा केलेले. तसं आता व्हेलॉसिटीत काय बदल होतो, व्हेलॉसिटीच्या बदल झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या मॅग्निट्यूड मध्ये काय चेंज होतोय का, त्या चेंज इन व्हेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते किती असतं ते इथं आपल्याला बघता येईल. आता चेंज इन व्हेलॉसिटी एवढे. आता बघा, व्हेलॉसिटीतला चेंज बघायचं असेल तर काय करूया, मी इथे एक इक्वल वेक्टर काढतो. इक्वल वेक्टर, हा वेक्टर ला पॅरलल आणि इक्वल वेक्टर या ठिकाणी दाखवतो, म्हणजे हा असा होईल, बरोबर, असं. लक्षात येते का बघा. आणि याला मी नाव देतो V1 आता. आणि गणिताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, हे दोन्ही वेक्टर कसे आहेत बघा, मॅग्निट्यूडली सेम आहेत, डायरेक्शनली सेम आहेत, म्हणजे ते इक्वल वेक्टर झाले. याच्याऐवजी हा लिहिला तरी काही फरक पडणार नाही. आणि मग या दोघांमधला चेंज म्हणजे हा वेक्टर मिळणार आहे तुम्हाला, आणि हा आहे डेल्टा व्ही. लक्षात घ्या, फिगर काढा. डेल्टा व्ही म्हणजे कुठला डेल्टा व्ही, हा डेल्टा व्ही आहे, कळतंय का बघा. फिगर काढा, आणि फिगर काढत असताना हे तिरकं झालं पाहिजे, हे अंतर सगळीकडे सेम पाहिजे, कारण व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सगळीकडे कॉन्स्टंट राहते, लक्षात ठेवा, तरच तुमचा हा वेक्टर तिरका येईल, नाहीतर फिगर काही जणांची अशी असते. कुठं चाललंय हे डेल्टा व्ही, हा वेक्टर जास्त झाला, हा वेक्टर कमी झाला, हे चुकीचं आहे. फिजिक्स मध्ये हे छोटे छोटे बारकावे फार महत्वाचे असतात. आणि हा डेल्टा व्ही कुठल्या दिशेने आहे, आता थोडस या फिगर मध्ये, फिगर झाली का सांगा आधी, या फिगरचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुमच्या पुस्तकामध्ये नाही, नवीन बुक मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही, पण हे महत्वाचा पार्ट आहे. तर बघा, फॉर आवर सेक ऑफ अंडरस्टँडिंग हा अँगल आपण मोठा घेतलाय, पण प्रत्यक्ष हा अँगल कसा घ्यायला पाहिजे हो, इन्फायनाइटेसिमल स्मॉल. का, कारण रेडियस हा वेक्टर असेल तर व्हेलॉसिटी वेक्टर होणार, बरोबर आहे. मग आता बघा, या सर्कल मध्ये या ठिकाणी पार्टिकल होता, तो इथं आलेला आहे. लक्षात येते. आता इथला वेक्टर हा असा होता, इथला वेक्टर हा असा असेल, आणि हा इथं घेतला की तो असा होईल, बरोबर. हीच फिगर इथं काढतोय मी, फक्त थिटा कसा घेतलेला आहे, थिटा इन्फायनाइटेसिमल स्मॉल घेतलेला आहे, थिटा स्मॉल घेतलेला आहे. कळतंय का, समजतंय का, दिसतंय का, थिटा व्हेरी व्हेरी स्मॉल घेतलाय. आता डेल्टा कुठल्या दिशेने येतोय बघा, डेल्टा व्ही, डेल्टा व्ही कुठल्या दिशेने आला बघा, डेल्टा व्ही कुठल्या दिशेने आला,
डेल्टा व्ही कुठल्या दिशेने आला? बोला बोला, पटकन बोला. टुवर्ड द सेंटर. छान, ओके. डेल्टा व्ही टुवर्ड द सेंटर आहे. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय? ऍसिलरेशन. आणि ऍसिलरेशन काय हो? डीव्ही बाय डीटी. डीव्ही बाय डीटी. डेल्टाच्या भाषेत लिमिट ॲज अ डेल्टा टी टेन्स टू 0 डेल व्ही अपॉन डेल टी. झालाय का फॉर्म्युला तुम्हाला? झालंय ना? मग डेल व्ही ची डायरेक्शन तीच ऍसिलरेशनची डायरेक्शन. कळतंय का? बघा, जी डायरेक्शन डेल व्ही ची आहे तीच कोणाची आहे?